सगळ्यांना शुभ सकाळ. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन छान अशा व्हिडिओमध्ये. हे ना मी फांदी लावली होती, गेल्या वर्षी पावसाळ्यात लावली. तिला आता खूप सारी फुलं आली. मला हे ना ही फुलं देवाला व्हायला खूप आवडतात. गुलाबाची पण फुलं आता यायला लागली आहेत. काय करतात ताई, घेतात डोक्यात लावायला. हे माझ्या ना दिराने आणून इथं झाडं लावली होती पुण्यावर, नाही तर नर्सरीतनं झाडं आणली होती. गुलाबी कलरचं होतं, पिवळ्या कलरचं होतं आणि डार्क चॉकलेटी कलर पण होता. पण गाईने काय केलं, खाऊन सगळी टाकली आणि एकच झाड राहिले. सकाळची छान झाडलोट झालेली आहे माझी आतली. पाणी ठेवलेलं आहे चुलीवर गरम करायला आणि मांजर आहे ना तिथे गरम होतं, म्हणजे गार लागते म्हणून बसलेली आहे. तर इकडं आत्यांची बाहेरची झाडलोट चालू आहे. माझं कसं होतं, आतलं झाडून चाललेलं असतो, आत्या बाहेरचं घेतात. अशी आमची सकाळची दोघीची मिळून कामं चालू असतात. सोना आमची सकाळी सकाळीच एक चपाती खाऊन झालेली आहे. निवांत आता बाजावर बाहेरचं वातावरण बघत बसली. आज ना रानात टॅमॅटो पण काढायचे आहेत आणि टॅमॅटो बांधायला पण येणार आहेत. मग काय आत्या छान अशा लागल्या स्वयंपाकाला. मी भाजी टाकलेली आहे पलीकडं, मटकीचा डाळीचा डाळकांदा केला आहे. तुम्ही डाळकांदा करता का आणि कुठल्या डाळीचा करता तो पण नक्की सांगा. आणि रानात काय केलं, ताई आल्यानंतर, ते सगळेजण आल्यानंतर काय केलं, आधी टॅमॅटो काढून घेतले आम्ही सगळ्यांनी मिळून. तर टॅमॅटो फक्त 3 कॅरेटच काढलेत, कारण काय झालं, जास्त मग निघत पण नव्हते आणि परत बुधवारच्या बाजाराला पण हवी आहेत. आणि इकडे बघा मिरची, एक पोतं मिरची आम्ही कालच तोडून ठेवली होती. आज आहे मालवणीचा बाजार, मग मला जायचं आहे तिकडं. मग टॅमॅटो काढून झाल्यानंतर रिटर्न हे सगळेजण टॅमॅटो बांधायला सुरुवात केली. हे बघा, ही टॅमॅटोची आमची तिसरी वेळ आहे बांधायची. आणि टॅमॅटो 30 रुपये किलो बोललं की इतकी लोकं दचकतात. ह्या लोकांनी 200 रुपये किलो जेव्हा टॅमॅटो झाले ते कसे खाल्ले काय माहिती. 30 रुपये किलो जास्त भाव आहे का, हा मला नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा. 30 रुपयाची कोथिंबीरची गड्डी घेतात, घेऊ ते पण, त्यात पण कष्ट आहे, त्यात काही हे नाही. पण 30 रुपये किलो टॅमॅटो सांगितल्यावर एवढं दचकायला काय आहे का सांगा बरं. शेतकऱ्याचं त्याच्या मागचं कष्ट बघा ना, केवढं कष्ट आहे. बांधायला किती खर्च होतोय, फवारे, खत काय आहे का नाही. आणि काढायचं, कॅरेट भरायची, बाजारात आणायची, तुम्हाला सगळी निवडून छान खिडकी टॅमॅटो घरीच घाण टाकून यायची, फ्रेश टॅमॅटो द्यायची, हे सगळं द्यायचं. आणि वरून अजून काय म्हणायचं की 30 रुपये किलो खूप आहेत. 10 रुपये किलो म्हणले की मग काही म्हणत नाहीत, खराब म्हणत नाहीत, काही म्हणत नाहीत. तर बघा किती छान असा फ्रेश माल लागलेला आहे. आता हा लवकरच माल पिकल. तर मग पुढं बाकीची जी टॅमॅटो आहेत ते बुधवारच्या बाजारासाठी काढायची आहेत, म्हणून काय केलं, जास्त टॅमॅटो काढलेच नाहीत. माझं कामावरून घेतलं, जेवण वगैरे केलं, कपडे धुवून काढली, शेळ्यांना वैरण वगैरे केली आणि टेम्पो आला होता. मग मामाने मला काय केलं, टेम्पोमध्ये सगळं भरून दिलं. 3 कॅरेट टॅमॅटो, एक ठिक मिरचीचं, असं घेऊन मी आज जाणार होते सोमवारच्या बाजारासाठी. तर बाजार कसा होतो, उशिराच भरतो, त्यामुळे आम्ही काय करतो, दुपारीच जातो 1च्या नंतर. तर बघा तुम्हाला दाखवते मी, जी ती पोत्यातली मिरची होती, किती फ्रेश मिरची आहे बघा. 20 रुपये पाव बोलले की 10 रुपये पाव बोलतात, असं करतात. आणि टॅमॅटो पण बघा इकडे ठेवलेले आहेत. आज ना बाजारामध्ये ह्या ताईंनी खूप छान अशी पालक, मेथी, शेपू, कोथिंबीर आणलेली होती. आणि माझ्या बाजूला बसतात हे बघा ह्या आजी, त्या इतकी छान गवार आणतात ना, गवार आणि आळूची पानं सेम माझ्या आजीसारखी आहेत. ह्यांना बघितलं की मला माझी आजीची आठवण येते. मग मस्त आम्ही दोघींनी मग 4 वाजता आहे ना चहा घेतला. तर असा होता बाजार. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओत.